गर्भधारणा झाली असं जेव्हा डॉक्टर सांगतात, 6व्या आठवड्यात सांगतात साधारण, तर खऱ्या अर्थाने तोच जन्म असायला पाहिजे. ओके. आईच्या कुंडलीनुसार आणि बाबांच्या कुंडलीनुसार, दोघांच्या कुंडलीनुसार हे जर सकारात्मक रंग शोधले, हं. मग त्याच सकारात्मक रंगांचं तिने गाऊन परिधान करणं, कपडे घालणं, पंजाबी साडी नेसणं, हे सगळं त्याच रंगाचा प्रभाव असणारं जर तिने केलं, हं. तर पर्यायाने काय होणार, की ती सकारात्मक होणार. हां. सकारात्मक रंग असल्यामुळं आई जर सकारात्मक झाली तर आपोआप गर्भावर सकारात्मक परिणाम होणार. हा पहिला टप्पा. बरोबर. दुसरा टप्पा, जे रंग तिच्यासाठी सकारात्मक आहेत ते आपण पाहिलेत आता. हं. त्याच रंगांचा इंटेक, म्हणजे खाण्याच्या ज्या वस्तू आहेत, हं. खाण्याचे पदार्थ, उदाहरणार्थ आता तिला पोहे नाही तर उपमा हां. हा नाश्त्याला द्यायचा आहे, करेक्ट. तर तो साधारण पेल येलो रंगाचा असतो आणि तिच्या कुंडलीत पेल येलो हा सकारात्मक रंग आहे. हं. मग तिला उपीट द्यायचं किंवा कांदा पोहे द्यायचे, ओके. त्या रंगाचा प्रभाव असणारा पेय, फळं, स्वीट जे काय असेल ते, जे जे काही या स्वरूपाचं आहे, हे सगळं तिला खाण्यातून द्यायचं, त्या रंगाचा प्रभाव असणार. ओके. हा झाला दुसरा टप्पा. अर्थात हे नैसर्गिक हवं म्हणजे उपमा आवडतोय आणि निळा कलर आहे तर कलर टाकून नाही ते. नाही 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 तसं नाही करायचं. नैसर्गिकच हं. ज्या ज्या गोष्टीत आहेत, रंग टाकून म्हटलं की मग हां. विषय संपला. तसं नाही करायचं. आम्ही फक्त हे क्लिअर केलं अगदी. की याचा गैरसमज व्हायला नको. हां. तिसरा टप्पा यातला, काहींना रंगाचे पेंटिंग देतो. ही जी माता जी होणार आहे, हां. तिला आवडणारे रंग, तिच्याशी संवाद साधून, बाळाच्या बाबांशी संवाद साधून, हे सगळं त्यांच्या आवडीनिवडीचं जे आहे, हं. त्यातल्या निवडी बाजूला ठेवून आवडीचं काय आहे ते पण मी नोटिफिकेशन मध्ये घेतो ओके. आणि नंतर कुंडली माझ्याकडे असतेच. हं. त्यातून जे आवश्यक असलेलं, तर पूर्वी चित्र बनवून द्यायचो, आता AI मुळे मी त्याची मदत घेतो. मी हो. त्यांना एक इमिजिएट एक पेंटिंग करून देतो, हं. की ते पेंटिंगकडे तिने फावल्या वेळेत बघावं ओके. आणि त्याच वेळेला तिचे काही जप किंवा काही नक्षत्र, पिढाहार मंत्र हं. किंवा जे काही आलेलं असतं, तर तेही मी तिला वाचायला देतो. हे तिने वाचावं. हेच वाचलं तर तुम्हाला सांगतो, फक्त साऊथच्याच लोकांनी IAS आणि IPS व्हावं का? आपले मराठी लोकांनी नाही का? हं. महाराष्ट्रातल्या लोकांनी. म्हणून मी ते हे सांगतो, की ही रंगचिकित्सा जर समस्त मातांनी जर घेतली हं. धारणेच्या वेळेला, आपलं अपत्य, मुलगा असो मुलगी असो, हे हायली टॅलेंटेडच होणार ओके. आणि याच्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. याच्यावर माझ्याकडे जे मी डेटा आहे माझ्याकडे, हं. आता रंगचिकित्सा घेऊन जे मुलं आज मोठे झालेत, हां. हायर एज्युकेशन घेतले, त्यातले जवळपास 5-6 जण तर IAS झालेले आहेत, UPSC ओह! झालेले आहेत.